नमस्कार. मेंटेनन्स आणि ॲलिमनी यामध्ये काय फरक आहे आपण आज थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. तर हिंदू मॅरेज ॲक्ट 1955च्या कलम 25 नुसार मेंटेनन्सचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, त्याच्याबद्दल विश्लेषण केलेलं आहे. तर त्यामध्ये परमनंट ॲलिमनी आणि मेंटेनन्स हे दोन शब्द आपल्याला पाहायला मिळतात. जसं की कोर्टामध्ये एखाद्या महिलेला तिच्या पतीकडून किंवा एखाद्या पुरुषाला त्याच्या पत्नीकडून जी कमावती आहे, दोघांनाही एकमेकांना मेंटेनन्स मागण्याचा अधिकार आहे. म्हणून मित्रांनो, एखाद्या जोडप्यामध्ये त्यांच्या जोडीदाराकडून एकमेकांना दिलं जाणारं मेंटेनन्स हे कसं असतं, तर मेंटेनन्स हे महिनेवारी दिलं जातं आणि ॲलिमनी ही परमनंट ॲलिमनी असते. त्यामध्ये जर हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलम 13B नुसार जर पती आणि पत्नी यांच्या दोघांच्याही सहमतीनं म्युच्युअल डायव्हर्स म्हणजे दोघांच्या सहमतीनं फारकत घेण्याचं ठरलं तर परमनंट ॲलिमनी म्हणजे एकदाच जास्त मोठी अमाऊंट देऊन ते प्रकरण मिटवलं जातं आणि डिवोर्स घेतला जातो. तर मेंटेनन्स आणि ॲलिमनी हाच थोडक्यात फरक आहे. मेंटेनन्स हे महिनेवारी दिलं जातं, तर ॲलिमनी म्हणजेच परमनंट ॲलिमनी ही कायमस्वरूपी एकदाच दिली जाते. हाच थोडक्यात फरक यामध्ये आहे. धन्यवाद.